बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जो थिल्लरपणा चाललाय, जी गाणी चाललेली आहेत, ती गाणीसुद्धा काय प्रकारची आहेत हो, किती विचित्र गाणी आहेत. वामनदादाची गाणी, यांची गाणी, किती फरक आहे. हा सगळाच प्रकार राजकीय क्षेत्रात जर पाहिलं, अहो एका वार्डामध्ये बाबासाहेबांच्या समाजाचे 11 लोक जर उभे राहिले तर बाहेरचा निवडून येतो ना. बरोबर. बाबासाहेबांच्या समाजाला हे कळायला पाहिजे, आमच्यामध्ये प्रचंड अहमपणा आलाय का, याचं आम्ही संशोधन केलं पाहिजे. याचा तर तुम्ही जे मगाशी म्हणालात की आम्ही शिकलो पण संघटित नको त्यांच्याशीच झालो आणि संघर्ष आपल्याच माणसांशी आपल्याला करावा लागतोय. खूप खूप धन्यवाद बागुल सर. तुम्ही खरं म्हणजे एवढं एका तासात हे सगळं बसणारं नाहीये. तुमच्याकडे समुद्र आहे, अक्षरशः सागर आहे बाबासाहेबांच्या विचारांचा. बाबासाहेब ही एक अशी शिळा आहे की मुळातच ती कधीच कुठेही बुडू शकणार नाही, ती तलावात असो किंवा समुद्रात असो. आणि मुळात स्वतः आचार्य अत्रेंचं एक वाक्य होतं, महापरिनिर्वाण दिनी स्वतः त्यांनी उच्चारलं होतं आणि ते म्हणाले होते की अशा महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूची सुद्धा कीव वाटतीये. आणि मला आठवतंय चांगदेव खैरमुडे सर यांच्या 12 खंडांच्या चरित्रामध्ये त्यांनी एक सुंदर वाक्य लिहून ठेवलंय. ते वाक्य बोलतो आणि मी शेवट करतो. त्यांनी असं म्हटलं होतं की सूर्य मावळल्यानंतर काजव्यांचं साम्राज्य सुरू होतं. क्या बात आहे. पण मला यापुढे देखील जाऊन सांगायचंय की काजव्यांनो, तुम्ही आपल्या मर्यादेत राहा, कारण हा सूर्य मावळलेला नाहीये. तो कालही प्रकाशमान होता, आजही प्रकाशमान आहे आणि उद्याही प्रकाशित राहील. पाहत रहा PCMC न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PCMC न्यूज आणि प्रेक्षकांच्या वतीनं विनम्र अभिवादन. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम.